इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज 23 जानेवारी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्या महान महानायकाला मनोमनवंदन. श्रोते हो, नेताजींविषयी जाणून घेण्यासाठी आपण आमंत्रित केलंय राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त गोविंदस्वामी आफळ यांना. बुवा, आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. श्रोते हो, जाणून घेऊया राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्याकडून नेताजींचं कार्य याविषयी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं कार्य, यांचं व्यक्तित्व किंवा यांचा प्रभाव केवळ भारतवर्षापुरताच मर्यादित आहे असं नाही. त्यांच्या चरित्राचा प्रभाव संपूर्ण विश्वावरती आहे आणि सर्व विश्वातल्या विविध ऐतिहासिक क्रांत्यांवर सुद्धा आहे. सुभाषबाबूंच्या चरित्राकडे पाहताना किंवा ते चरित्र अभ्यासत असताना अनेक साधनांचा आपल्याला उपयोग करावा लागतो, करता येतो. पैकी सुभाषबाबूंनी आत्मचरित्र लिहिलं आहे, पण अर्थातच ते परिपूर्ण नाही, कारण 1940 सालापर्यंत त्यांना थोडा निवांतपणा होता. ते लिहू शकतील किंवा त्याचं निश्चितपणे संग्रहीकरण करता येईल असा वेळ होता. पण 40 नंतरच्या कालखंडात एकूणच धावपळीमध्ये त्यांना तेवढा निवांतपणा सापडला नाही. पण तरी त्यांच्या जन्मापासून 40 सालापर्यंत या काही महत्त्वाच्या ज्या घटना आहेत, त्या घटनांच्यासाठी इतर कोणत्या तरी लेखकांच्या, इतर कुठल्या तरी पुस्तकांचे आधार शोधण्यापेक्षा त्यांच्याच ग्रंथाचा आधार शोधणं किंवा त्याच्यातूनच त्या चरित्राचा आलेख करणं हे नेहमीच अधिकृत होऊन जातं. आणि यासाठी मी सुभाषबाबूंच्या कार्याच्या बरोबरीनं त्यांच्या आईवडिलांच्या सुद्धा कार्याला थोडंसं मनोभावे वंदन करतो. ते अशासाठी की आज अशी मोठी चरित्र केवळ लहान मुलांनी नाही, तर पालकांनी सुद्धा आदर्श म्हणून ऐकली पाहिजेत. याचं कारण सुभाषबाबूंनी आपल्या त्या आत्मचरित्रात असं लिहिलं आहे की त्यांच्या बालपणी ते ज्या शाळेमध्ये जात होते, त्या शाळेमधले सगळे संस्कार हे पाश्चात्य होते. इंग्रजी शिक्षणाची तिकडं चळवळ होती. मात्र या पाश्चात्य संस्कारांच्या, या इंग्रजी शिक्षणाच्या किंवा इंग्रजांच्याच प्रभुत्वाबद्दल होत असलेल्या शिक्षणाच्या एवढ्या मोठ्या माऱ्यातून आपली मुलं भारतीय राहिली पाहिजेत याची काळजी त्या आईवडिलांनी घेतली आहे. सुभाषबाबू म्हणतात, आम्ही शाळेतून परत आल्याबरोबर आमचे आईवडील आमच्याकडून उपासना करून घेत होते. योग्य असलेल्या आपल्या सर्व संतांच्या रचना आमच्याकडून गाऊन घेत होते. म्हणजे आज आपण स्वतंत्र भारतात राहून सुद्धा आपल्या मुलांना भारतीय ठेवू शकलो नाही आणि त्यांचा पाश्चात्यीकरण चाललं आहे दुर्दैवाने. आणि त्याच्यामध्ये आपले आईवडील अभिमान बाळगतायत, ही किती खेदाची गोष्ट आहे. म्हणजे इंग्रजांचं राज्य असताना सुद्धा जिथे या मुलांना भारताबद्दलचं प्रेम, भारतीयत्वाबद्दलचं प्रेम त्या पालकांनी निर्माण केलं, ते व्रत आजही आपण पालकांनी घेतलं पाहिजे. अन्यथा सगळंच शाळेवरती सोडून उपयोग नाही. शिक्षक शिक्षण देऊ शकतात, पण हे जे विशिष्ट संस्कार आहेत, संस्कृतीचे संस्कार आहेत, हे निश्चित आईवडिलांनी द्यावे लागतात. रामायण महाभारतातल्या कथा, आपल्याकडची दिव्य चरित्र, त्यांचे दिव्य असलेले आदर्श,
हे सगळे आपल्या आईकडून आपल्याकडे आले. अशा तऱ्हेनं सुभाषबाबू आपल्या मातेबद्दल आत्यंतिक कृतज्ञता व्यक्त करतात. सुभाषबाबूंचा कल थोडासा अध्यात्माकडे, त्यामुळे कॉलेजच्या शिक्षणासाठी कोलकात्याला गेल्यानंतरसुद्धा मध्येच त्यांना एकदा लहर आली आणि कोणीतरी सद्गुरू शोधावा आणि आध्यात्मिक साधनेतच जीवन व्यतीत करावं, यासाठी त्यांनी अचानक पळून काही यात्रा केली होती. पण नंतर मात्र त्यांनी आपणहून घरी येऊन आपल्या ह्या वेडेपणाची कबुली दिली की अरे, स्वामी विवेकानंदांच्यासारखं उत्तम आपल्यासमोर आदर्शवत चरित्र असताना अशी उगाच कुठेतरी पळापळी करून कुणाच्या तरी मागे लागून कशाला अशी विचित्र साधना करायची. आपण आपलं देशकार्य करत असताना सुद्धा आपल्या घरात राहूनही किती उत्तम अध्यात्म साधना करू शकतो, याचे आदर्श स्वामी विवेकानंदांनी दिले आहेत. आणि या स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांना डोळ्यासमोर धरून सुभाषचंद्र बोसांनी लहानपणी आपल्या मित्रांचा एक समूह तयार केला होता. सुट्टीच्या काळात ते आसपासच्या खेडेगावांमध्ये किंवा नदीकाठी राहणाऱ्या कोळ्यांच्या मध्ये जाऊन त्यांच्या मुलांना शिक्षण देणं, त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवणं, अशा तऱ्हेचं खूप मोठं समाजकार्यसुद्धा सुभाषबाबूंनी केलं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांच्या समूहाला त्यांनी स्वतःचं नाव न देता विवेकानंद समूह असं नाव दिलं. विवेकानंद समूहाचं काम त्यांच्या प्रत्यक्ष खेडेगावीही चालू होतं आणि कोलकात्यामध्ये ते आले तेव्हाही चालूच होतं. महाविद्यालयामध्ये असताना जसं ते अचानक हिमालयामध्ये जाऊन आले हे मी सांगितलं, तसंच त्यांचा आपल्या सहाध्यायी मित्रांवरती अत्यंत जीव होता. नेताजी हे सगळ्या विद्यार्थ्यांमधले अत्यंत प्रिय असलेले त्यांचे मित्र होते. आणि अशी कथा सांगतात की कॉलेजमध्ये कुण्या एका इंग्रजी प्राध्यापकानं ओघामध्ये का होईना, बोलता बोलता का होईना, थोडं भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनं अयोग्य असं वक्तव्य केलं. आणि याच्याबद्दल सुभाषबाबूंनी तीव्र निषेध व्यक्त केला. आणि थोडीशी धक्काबुक्की जी झाली, या प्रकरणामुळे सुभाषबाबूंना आम्ही कॉलेजमधनं काढून टाकू, त्यांनी प्राध्यापकांची क्षमा मागितली पाहिजे, अशा तऱ्हेचा आग्रह कॉलेजच्या लोकांनी धरला. आणि सुभाषबाबूंनी त्याला उत्तरही असं दिलं की आमच्या संस्कृतीचा कणभर का होईना, पण अशा अवहेलना करणं हे तुमची चूक झाली आहे. तुमची चूक झाली म्हणून तुम्ही क्षमा मागा, मग मी धक्काबुक्की झाली म्हणून क्षमा मागीन. पण मी एकट्याने माफी मागणं म्हणजे फक्त गुन्हा मीच केला असा अर्थ होतो. तुम्हाला आमच्या संस्कृतीची टिंगल करण्याचा कुणी अधिकार दिला? म्हणजे आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या सहाध्यायी लोकांच्यावर होणाऱ्या या मानसिक भावनिक अन्यायाबद्दल बाबूजी इतके सजग होते की त्यांनी तीव्र आंदोलन, संघर्ष उभा केला. आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी सगळे त्याचे विद्यार्थी मित्रसुद्धा म्हणाले, सुभाषबाबूंना तुम्ही कॉलेजातनं काढलं तर आम्ही सुद्धा बाहेर पडू. म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा आपल्या मित्रांचा संघ कसा करावा किंवा त्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीची, आपल्या भारतीय परंपरांची जर कुठे अवहेलना झाली तर थोडं धारिष्ट्य दाखवून आपण त्या ठिकाणी कसं संघर्षाला उभं राहावं, याचा सुद्धा आदर्श सुभाषबाबूंनी आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना दिला आहे. आज आपण कॉलेजच्या, शाळेंच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आपल्या भारतीय संस्कृतीतल्या अनेक गोष्टींच्या टिंगली उडवतो आणि काहीतरी विचित्र विडंबनं करून, कॉमेडी करून आपण लोकांच्या टाळ्या आणि हास्य मिळवतो. हे राष्ट्रीय पाप आहे. हे नेताजींना कधीही पसंत पडणारी गोष्ट नाही. भारतीय संस्कृती ही जगातली एक श्रेष्ठ संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीच्या अशा कोणत्याही श्रद्धास्थानाची टिंगलटवाळी होणं हे सुभाषबाबूंना कधीही मान्य नव्हतं. आज त्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांचा हा स्वाभिमान सुद्धा शिकला पाहिजे. सुभाषबाबू म्हणजे फक्त बंदूक घ्यायची आणि आझाद हिंद फौजेमध्ये मार्चिंग करायचं एवढंच बाबूंचं चरित्र नाही आहे. एका बाजूला समाजसेवेसाठी रस्त्यावरती उतरावं, अगदी गरिबाच्या झोपडीपर्यंत जाऊन
त्याला आरोग्य आणि शिक्षणाचा लाभ करून द्यावा, असेही सुभाषबाबू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय संस्कृतीवर कोणी टिंगलटवाळी करून अवहेलना करत असेल तर तसंच रस्त्यावर उतरून संघर्षही करावा, ही बाबूजींची मनोभूमिका आहे. अर्थात उच्च शिक्षणासाठी सुभाषबाबूंना परदेशामध्ये पाठवण्यात आलं. तिथे खूप मोठी परीक्षा ते उत्तीर्ण झाले. ICS सारखी परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि नुसते उत्तीर्ण नाही, त्या विद्यापीठामधल्या सगळ्या पाश्चात्य विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत पहिल्या 10मध्ये नव्हे तर पहिल्या 5मध्ये आपला क्रमांक आणला. पण बालपणापासून आपल्या आईवडिलांच्याकडून झालेले देशभक्तीचे संस्कार कसे कार्य करतात पहा. ही पदवी घेऊन सुभाषबाबू भारतात आले असते आणि कुठेही कलेक्टर झाले असते तर प्रचंड खोऱ्याने पैसा ओढता आला असता. अख्खं जीवन नव्हे तर पुढच्या 25 पिढ्यांना सुद्धा कशाचीही ददात पडली नसती, एवढा ऐश आराम मिळाला असता. पण आपली ही सुखं देशाच्या सेवेच्या समोर त्यागायची असतात, हाही आदर्श सुभाषबाबूंनी दिला. ते परीक्षा उत्तीर्ण झाले. याच्या आनंदाप्रित्यर्थ अक्षरशः त्यांच्या वडिलांनी त्या आपल्या कटक गावामध्ये हत्तीवरनं साखर वाटली, पेढे वाटले. पण सुभाषबाबूंनी लगेच सांगितलं, बाबा मी परीक्षा उत्तीर्ण झालो आहे, पण मी इंग्रजाच्या सेवेमध्ये राहणार नाही. मी सनद स्वीकारून ती नोकरी करणार नाही. भारतामध्ये सुभाषबाबू आले आणि तेव्हा महात्मा गांधींचं असहकार आंदोलन सुरू झालं होतं. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीला एक विलक्षण गती प्राप्त झाली होती. त्या चळवळीमध्ये सहभागी होऊन ते काँग्रेसचे कार्यकर्ते बनले. सुभाषबाबूंनी या राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये विविध पदांवर खूप मोठी कामं केली आहेत. ते काही काळ कार्यकर्ते होते. नंतरच्या काही काळात ते बंगाल प्रांतिक काँग्रेस शाखेचे प्रमुख अध्यक्ष याही नात्याने होते. नंतरच्या कालखंडामध्ये ते अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस याही नात्याने काम करत होते. आणि पुढच्या काही कालखंडात ते संपूर्ण भारतातल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुद्धा 3 वर्ष काम करत होते. त्यांची चढती श्रेणी मुद्दाम मी आपल्याला सांगितली. एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षापर्यंत त्यांनी आपल्या सचोटीनं, त्यांनी आपल्या प्रामाणिकपणानं, त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांनी सगळ्या कार्यकर्त्यांचं मन जिंकलं होतं. सुभाषबाबूंची जशी एक राजकीय कारकीर्द आहे तशीच सुभाषबाबूंची आणखीन पण एक कारकीर्द आहे. आणि ती म्हणजे सुभाषबाबू बंगालमध्ये कोलकात्यामध्ये 3 वर्ष महापौर या पदावर सुद्धा नियुक्त होते. त्यांनी महापौरांचं अप्रतिम कार्य केलं. म्हणजे ते महापौर असताना कलकत्त्यामधली एकही वस्ती अशी शिल्लक राहिली नाही की जिथे शाळा नाही, अस्वच्छतेचा कुठे मागमूसही नाही. इतकं शहर अतिशय शिस्तबद्ध आणि स्वच्छ आणि शिक्षणाने युक्त जर एका महापौराने ठरवलं तर केवढा कायापालट होऊ शकतो, हा चमत्कार त्यांनी करून दाखवला. कोलकात्याच्या नगरपालिकेत पूर्वी अशी प्रथा होती की बंगालमधून जो इंग्रजी अधिकारी रिटायर होऊन जाईल त्याचा आपण सत्कार करायचा, निरोप समारंभ करायचा. सुभाषबाबू म्हणाले, जे परकीय इंग्रज आमच्यावर राज्य करतायत, आमच्यावर अन्याय करून, लूट करून, आमच्यावर दडपशाहीनं अशा तऱ्हेचं अन्यायकारक राज्य लादतायत, त्यांचे सत्कार करणं म्हणजे एका अर्थाने महात्मा गांधींच्या चळवळीला मूर्ख ठरवणं आहे. ते जर एवढे चांगलेच असतील तर मग त्यांना भारताबाहेर घालवून देण्यासाठी महात्माजी एवढं का काम करतायत? मग तुम्ही कोणाला वेडा म्हणता? महात्माजींसारख्या महात्म्याला तुम्ही वेडा ठरवता? सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या अधिकाऱ्यांचे सत्कार बंद केले आणि पालिकेमध्ये नवीन नियम काढला की हा जो निधी आहे तो इंग्रजांच्या सत्कारासाठी वापरला जाणार नाही. तर याच्यापुढे 1857च्या पूर्वीच्या युद्धात इंग्रजांशी युद्ध करताना जे जे योद्धे पडले, जे जे योद्धे लढले, त्यांची जी कुटुंब अनाथ झाली असतील त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी हा निधी वापरला जाईल. अशा तऱ्हेनं
सुभाषबाबूंनी एका बाजूला महापौर पदाचं सुद्धा अत्यंत यशस्वी सुंदर काम केलं आहे. काही काळ सुभाषबाबूंनी पत्रकारिता सुद्धा केली आहे. किती 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 वेगवेगळ्या अंगाने सुभाषबाबूंचं चरित्र आदर्श आहे. आपण कल्पना करा त्यांच्या राजकीय संपूर्ण या इतिहासात. त्यांना स्वातंत्र्याच्यासाठी चळवळ केल्याबद्दल अनेक वेळेला तुरुंगवास सहन करावा लागला. एकदा तर मंडालेमध्ये म्हणजे ब्रह्मदेशामधलाही तुरुंगवास सहन करावा लागला. आणि या मंडालेमधल्या तुरुंगवासात या एकूण वातावरणामुळे ते अतिशय आजारी पडले, निराश झाले. पण त्या आजारपणामध्ये सुद्धा त्या मंडालेमध्ये असलेला एक द्वारपाल तो त्यांना म्हणाला, अहो इथलं हवामान रोगटच आहे. या रोगट हवामानामध्ये असं आजारपण किंवा नैराश्य येणं हे स्वाभाविकच आहे. पण असं निराश होऊन कसं चालेल बाबूजी? अहो याच वातावरणामध्ये राहून लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यासारखा ग्रंथ दिलाय. अशा ठिकाणी नाराज होऊन राहता येईल का? या एका माहितीनं सुभाषबाबूंच्या मनामध्ये अचानक इतका मोठा उत्साह संचरला. बाबूजींची निराशा पळून गेली आणि बाबूजींनी तिथल्या सगळ्या कैद्यांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कैद्यांनी असं सांगितलं की आम्हाला इथे नवरात्र उत्सव साजरा करता येत नाही. बाकी धर्मातले जे कैदी आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे उत्सव साजरे करायला परवानगी आहे, पण फक्त दुर्गा उत्सवालाच या ठिकाणी आम्हाला परवानगी मिळत नाही. अशावेळी पुन्हा त्या तुरुंग प्रशासनाशी संघर्ष करून दुर्गापूजेची संपूर्ण सहमती मिळवली आणि दुर्गापूजा उत्सव मंडालेसारख्या तुरुंगात सुद्धा यशस्वीपणे उभा केला. सुभाषबाबूंची आपल्या धर्मावरची, आपल्या देवतांवरची, आपल्या संस्कृतीवरची, आपल्या उत्सवांवरची ही श्रद्धाही पाहण्यासारखी आहे. आणि तसंच ते लहान असताना माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचं त्यांनी संघटन केलं होतं. ते तरुण असताना त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं संघटन केलं होतं. आणि ते कैदेमध्ये असताना त्यांनी कैद्यांचं सुद्धा संघटन करून उत्तम त्या संघटनेला मार्ग दिला होता. तेव्हा सुभाषबाबूंचं एक विलक्षण नेतृत्व हे सगळ्या जगाने पाहिलं. अरे सुभाषबाबूंच्या मागे प्रचंड मोठा भारतीय युवक हा त्यांची भक्ती करणार आहे हे लक्षात आल्यानंतर सुभाषबाबूंची जेव्हा प्रकृती खूप बिघडली होती, त्या प्रकृतीला उपचार मिळावेत म्हणून सुभाषबाबूंनी परदेशामध्ये जाऊन आपल्याला उपचार करून घेतले. पण या परदेशामधल्या त्यांच्या उपचारासाठी झालेल्या दौऱ्यात सुद्धा परदेशातले अनेक लोक म्हणजे अगदी इटलीचे मुसोलिनी त्यांचा प्रतिनिधी त्यांना येऊन भेटून गेला. जर्मनीचे आपले हिटलर त्यांचाही प्रतिनिधी सुभाषबाबूंना येऊन भेटून गेला. कारण जर्मनी असो, इटली असो, तुर्कस्तान असो, या सगळ्या युरोपातल्या देशांना सुभाषबाबूंच्याबद्दल एक आश्वासन वाटत होतं की भारतामध्ये पुढचं हे अत्यंत अप्रतिम नेतृत्व आहे. या नेतृत्वाबरोबर आपण राहिलं पाहिजे. यांच्याबरोबर आपण आपली ओळख पाळख आणि आपल्या मदतीचा ओघ त्यांना दिला पाहिजे. कारण उद्या स्वतंत्र भारत जर झाला तर निश्चितपणे एक लोकप्रिय नेतृत्व म्हणून पुढच्या काळातले पहिले पंतप्रधान सुभाषबाबू होऊ शकतात. अशा तऱ्हेचा एक विश्वास सगळ्या जगातल्या विविध राष्ट्रांना झाला होता. आणि त्या दृष्टीनं सुभाषबाबू जेव्हा अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करत होते तेव्हा तर अनेकांच्या मनातला हा विश्वास दृढच झाला होता. पण 40 साली 1940 नंतर जेव्हा दुसरं विश्व महायुद्ध पेटलं, या महायुद्धामध्ये सुभाषबाबूंनी स्वतः अशी एक भूमिका डोक्यात ठेवली की आपल्याला जर इंग्रजांना भारताबाहेर हाकलायचं असेल तर इंग्रजांचे जे शत्रू युरोपात आहेत त्या शत्रूंची सुद्धा काही काळ मदत घेणं आवश्यक आहे. आपण भारतीय तरुणांची एक फौज उभी करू, पण या फौजेला जो पैसा उपलब्ध व्हायला पाहिजे, त्याला जे शस्त्र उपलब्ध व्हायला पाहिजे, त्याला ज्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत त्या काही इंग्रज उपलब्ध करूनच देणार नाही. मग त्या धनासाठी, सुविधेसाठी, शस्त्रासाठी थोडंसं इंग्रज शत्रूंचं साह्य घ्यायला काही हरकत नाही
कारण युद्धामध्ये नेहमीच शत्रूचा शत्रू तो मित्र असा नियम असतो. म्हणून आपण आता भारताबाहेर पडायचं आणि भारताबाहेरचा तो हिटलर जो इंग्रजांचा शत्रू आहे, जो इटलीचा मुसोलिनी जो इंग्रजाचा शत्रू आहे, जे आपल्या आजारपणात आपल्याला येऊन भेटून गेलेत, आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेत, ह्यापैकी जो जो कोणी आता आपल्याला मदत करेल त्याची मदत घ्यायची आणि भारतीय तरुणांची एक चांगली फौज निर्माण करायची. पण गंमत अशी आहे, याच कालखंडामध्ये अखिल भारतीय स्तरावर हिंदू महासभा या नावाचा सुद्धा एक राजकीय पक्ष होता आणि या राजकीय पक्षाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे होते. आणि योगायोग पहा कसा आहे, या दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्तानं इंग्रजाला सैनिकांची खूप नितांत गरज होती, सैन्य शक्तीची आवश्यकता होती. म्हणून इंग्रजांनी आवाहन पण केलं होतं, भारतीय तरुणांनी आमच्या सैन्यामध्ये शिरा. अशा वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या भारतीय तरुणांना असा संदेशही पाठवला होता की लष्करी शिक्षण अनायासे मिळण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही सगळे देशावर प्रेम करणारे आहात, पण आता या महायुद्धानंतर एकदा इंग्रज भारतातून निघून गेला की भारताला स्वतःचं एक लष्कर उभं करावं लागेल आणि मग लष्करी युद्धाचा अनुभव असलेले भारतावर प्रेम करणारे युवक आहेत कुठे, उपलब्ध आहेत काय? मग भारतावर प्रेम करणाऱ्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी आता पटकन इंग्रजाच्या सैन्यात शिरून त्या लष्करी विद्येचा लाभ करून घेतला पाहिजे, त्या विद्येच्या बरोबरीने त्या सरावाचा लाभ करून घेतला पाहिजे. सावरकर त्या सगळ्या युवकांना हळूच सांगत असत की अरे, त्यांच्या बंदुका तुम्ही ताब्यात तर घ्या, मग नंतर तोंडे कुठे वळवायची ते ठरवू. म्हणजे उद्या हीच शस्त्र, हे शस्त्रागार, ह्या सगळ्या गोष्टी याच इंग्रजांशी युद्ध करण्यासाठी आपल्याला उपयोगाच्या येतील ना रे. म्हणजे पुढच्या युद्धासाठी अशा नवतरुणांना इंग्रजांच्या सैन्यात पाठवावं आणि सैन्य शक्तीनं त्यांना प्रबळ करावं आणि पुढच्या राष्ट्रीय उत्थानाच्या दृष्टीनं तयार ठेवावं. हे एका बाजूला काम सावरकरांचं चाललं होतं. सुभाषचंद्र बोस सावरकरांच्या भेटीसाठी मुंबईला आले होते. सावरकरांच्या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली. त्या दोघांमध्ये ही गुप्त चर्चाही झाली आणि मग मात्र इंग्रजाच्या सैन्यातले सुद्धा बहुतांशी भारतीय आज ना उद्या आपल्या उपयोगाला येणारच आहेत. तर मग आता परदेशातल्या सुद्धा भारतीयांना एकत्र करून आझाद हिंद फौज या तऱ्हेची एखादी फौज घेऊन आता भारताकडे यावं असा विचार करून सुभाषचंद्र बोस कोलकात्याला गेले. मुंबईतून कलकत्त्याला जाऊन आता ते पुढे भारताबाहेर पडणार होते. पण इंग्रजाला याची कुणकुण लागली. अरे, हा धोकादायक माणूस आहे. द्वितीय स्वातंत्र्य युद्धामध्ये तर आपले सगळे युरोपातले शत्रू याला बोलवतातच आहेत, याला मोकळा सोडून उपयोगाचा नाही. म्हणून सुभाषबाबूंवरती खोटं नाटं बालन करून त्यांना तुरुंगात टाकलं आणि तिथे सुभाषबाबूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श लक्षात घेतला, कारण त्यांनी ते छत्रपतींचं चरित्र अभ्यासलं होतं. तेव्हा तुरुंगात पडलं की आजारपणाचं नाटक करावं आणि मग आग्र्याहून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी जसा पेटाऱ्याचा उपयोग केला तसं आजारपणाचं नाटक करून आपल्या घरातल्या मोटारीचा उपयोग करून सुभाषबाबू शिताफीनं जे निसटले ते मग मात्र काबूल मार्गे आधी रशियाकडे गेले आणि रशियाकडून ते जर्मनीपर्यंत पोचले. तिथे हिटलरनी त्यांचं स्वागत केलं. भारताचं एक नवीन भविष्य आहे, आम्ही सुभाषबाबूंचं स्वागत करतो अशा तऱ्हेनं तिथे आझाद हिंद फौजेसाठी एक संपूर्ण वास्तू, तिथली कार्यालयं, तिथले कर्मचारी, तिथलं पटांगण, प्रचंड मोठं सैन्यदल, हे सगळंच्या सगळं सुभाषबाबूंना त्या ठिकाणी निर्माण करता आलं. एक मोठी यंत्रणा उभी राहिली. जर्मनीमध्ये एक मोठी यंत्रणा उभी करून ती आता भारतापर्यंत कशी पोचेल याची जबाबदारी जर्मन घेणार होता. ती जबाबदारी जर्मनीवरती टाकून ते जलमार्गाने जपानकडे आले. जपानमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं रास बिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठी हिंदुस्थानी युवकांची फौज तयार झाली होती. त्यांना सुद्धा एका सेनापतीची गरज होती.
सुभाषबाबू जपानला जाऊन पोचले आणि जपानच्या मदतीनं त्यांनी मग त्याच्यापुढे अंदमान निकोबार बेटंसुद्धा आपल्या ताब्यात घेतली. आणि खरं म्हणाल तर स्वतंत्र भारताचा स्वातंत्र्याचा झेंडा हा खरंच कधी फडकवला गेला, कुठे फडकवला गेला असं जर बघायचं असेल तर त्याचं तांत्रिक उत्तर हेच द्यावं लागेल की जेव्हा 43 साली सुभाषबाबूंच्या सेना अंदमानवर चालून गेल्या, अंदमान निकोबार बेटं ही इंग्रजाच्या ताब्यात होती, त्या इंग्रजांच्या ध्वजाला तिथून हटवून सुभाषबाबूंनी जेव्हा भारताचा ध्वज अंदमानवरती लावला, ती स्वातंत्र्ययुद्धाची विजयाची एक प्रचंड मोठी नांदी होती हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. अंदमान निकोबार ताब्यात घेतलं. आझाद हिंद फौजा आता ब्रह्मदेशाच्या मार्गे इम्फाळकडे चालल्या होत्या. या काळात पैशाची सुद्धा नितांत गरज असे, म्हणून सिंगापूरसारख्या ठिकाणी अनेक लोकांनी सुभाषबाबूंची नुसते सत्कारच केली असं नव्हे, त्यांच्या सुवर्ण तुला केल्या. म्हणजे तराजूमध्ये एका पारड्यात त्यांना घालायचं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये प्रचंड सोनं टाकायचं आणि ते सगळं सोनं आझाद हिंद फौजेच्या खर्चासाठी वापरलं गेलं. तेव्हा नेताजींनी ती घोषणा केली होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. सगळ्या सैनिकांनी सुभाषबाबूंचं हे नाव ठेवलं होतं, नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि त्या आझाद हिंद सेनेचं एक घोषगीत ठरलं होतं, कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की वो कौम पे लुटाए जा, ए शेर हिंद तू आगे बढ़ मरने से तू कभी न डर, आसमान तक उठा के सिर लहराए जा, कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की वो कौम पे लुटाए जा. चलो दिल्ली पुकार के कौमी निशा संभाल के लाल किले गाड़ के लहराए जा, कदम कदम बढ़ाए जा. आझाद हिंद फौजेमध्ये स्त्रियांची सुद्धा पलटण निर्माण केली. राणी लक्ष्मी रेजिमेंट म्हणजे आपल्या स्त्रियांना सैन्य दलामध्ये केवढा मोठा सन्मान सुभाषबाबूंनी दिला. आणि मग मात्र आता भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीनं ते दिल्लीकडे येतच होते, तोपर्यंत दुर्दैवानी अमेरिका युद्धात उतरली आणि त्यांनी अणुबॉम्ब टाकल्यामुळे जपान खाली बसला. जर्मनीची सुद्धा पिछेहाट झाली आणि बाबूजींना कुठलाही आता आधार शिल्लक राहिला नाही. म्हणून मग त्यांनी थोडीशी माघार घेतली. आझाद हिंद सेनेचं थोडंसं विसर्जन केलं आणि कुठली तरी मदत मिळण्याच्या दृष्टीनं त्यांनी सायगावच्या विमानतळावरून लष्करी विमानाने कोणत्या तरी अज्ञात देशाकडे प्रयाण केलं आणि त्या विमानाचा एक अपघात झाला आणि त्याच्यात सुभाषबाबू गेले अशी सगळी वार्ता विश्वामध्ये पसरली. पण सुभाषबाबू जरी असे अचानक आपल्यातून गेले तरीसुद्धा आता जे सगळे सैनिक सुभाषबाबूंची वाट बघत होते त्या सगळ्या सैनिकांनी आता आपणहून उठाव केले. एका बाजूला सत्याग्रहींचं मोठं आंदोलन चालूच होतं. त्या आंदोलनाला दडपण्यासाठी इंग्रजांनी सैन्यदल वापरायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्या सैन्यदलाने नकार दिला. आता आम्ही आमच्या देशबांधवांवर लाठी चालवणार नाही, आता जर हाकलून द्यायचं असेल आम्ही तुम्हाला हाकलू, अशी त्या सैनिकांची आपल्या देशबांधवांप्रतीची असलेली निष्ठा जेव्हा त्यांनी प्रगट केली तेव्हा इंग्रजाला पर्याय राहिला नाही. इंग्रज निघून गेला. 47ला भारतावर स्वतंत्र भारताचा झेंडा लहरला. ते बघायला दुर्दैवाने सुभाषबाबू नव्हते, पण तरीही सुभाषबाबूंची ही अत्यंत त्यागमय असलेली जीवनकथा, एवढी विद्वत्ता असून, पैसे मिळवायचं साधन उपलब्ध असून सुद्धा देशासाठी आपलं कार्यकर्ता म्हणून आयुष्य देण्याची तयारी, आझाद हिंद फौजेसारखी फौज निर्माण करून वेळप्रसंगी भारतातल्या इंग्रजांच्या इतर शत्रूंची सुद्धा मदत घेऊन इंग्रजाला हाकलून भारताची, भारतीय संस्कृतीचा सन्मान राखणारी एक युवक पिढी उभं करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुभाषबाबूंच्या अत्यंत प्रेरणादायी आहेत. तेव्हा या जयंतीच्या निमित्तानं सुभाषबाबूंचे संस्कार, सुभाषबाबूंची समाजसेवा, सुभाषबाबूंचे देशकार्य, सुभाषबाबूंची सैनिकी व्यवस्था आणि सुभाषबाबूंचं देशाबद्दलचं असलेलं नितांत समर्पण, हे जर आपण सर्वांनी लक्षात ठेवलं आणि त्यातलं अंशभर जरी आचरण तुम्हा आम्हाला करायला जमलं तरीसुद्धा तीच
सुभाषबाबूंची योग्य आठवण असं सिद्ध होईल. या ठिकाणी आपण या जयंतीच्या निमित्ताने मला आपल्याशी संवाद साधायचा एक मोठा लाभ दिलात. याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आफळे बुवा, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याविषयी माहिती दिलीत. त्याबद्दल आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. इंद्रधनुष्य